पुलगाव येथे मी माझ्या वैयक्तिक कार्यक्रमासाठी आलो होतो। काही पार्टीचे कार्यक्रम होते, काही भूमिपूजन होते, सिद्धार्थ वाचनालयामध्ये सत्कार होता। त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे पुलगावला आलो असता काही स्वस्त धान्य दुकानदारांनी मला तक्रार केली की या FCIच्या गोडाऊनमधून ज्या गोडाऊनमधून माल वितरित होतो त्या गोडाऊनमधून आम्हाला धान्य कमी मिळते। अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून ह्या तक्रारी चालू होत्या। त्यामुळे अनायसे माझ्या मनात आलं की आज या गोडाऊनला भेट द्यायची आणि अकस्मात भेट दिली असता आणि काटा बघितला असता त्या काट्यामध्ये मला तफावत आढळून आली। काट्यामध्ये एक पासंगाचा वेगळा कपडा बांधलेला होता ज्याच्यामध्ये काटा अगदी 90च्या अँगलमध्ये पॅरलल येत होता आणि सोबतच हे अर्धा किलोचा गोटा मला कापडामध्ये दिसला। कापड नायब तहसीलदार या ठिकाणी कोण कवठी साहेब आले आणि त्यांनी हा कापड सोडायला लावला, हमालांच्या हाताने सोडला आणि यामध्ये अर्धा किलोचा गोटा मला आढळून आला। 50 किलोचा काटा करत असताना अर्धा किलो म्हणजे 1 क्विंटलच्या मागे 1 किलोचा घोळ या गोडाऊनद्वारे अनेक वर्षापासून चालू आहे। साधारण या गोडाऊनला 8500 क्विंटल माल प्रत्येक महिन्याला येतो। याचा अर्थ असा की 8500 किलो या ठिकाणी घोळ होऊन आलेला आहे हे स्पष्ट निदर्शनास आलं आणि त्यामुळे मी जिल्हाधिकारी वर्धा यांना फोन केला, DSO वर्धा यांना फोन केला, अप्पर तहसीलदार पुलगाव यांना फोन केला, IO जे अधिकारी आहेत त्यांना पण फोन केला आणि या सगळ्या अधिकाऱ्यांच्या समक्ष या ठिकाणी पंचनामा करायला लावलेला आहे आणि हा घोळ मागील 2016 ते 17 पासून चालू आहे। येथील हमालांचं स्टेटमेंट पंचनामा सुद्धा अधिकाऱ्यांनी केलेला आहे। त्यांनी सांगितलं की हा अर्धा किलोचा जो वजन आहे हे या ठिकाणी असणारे प्रतीक भगत नावाचे जे गोडाऊन व्यवस्थापक आहेत त्यांनी आम्हाला हा अर्धा किलोचा गोटा बांधायला लावला। या अर्ध्या किलोच्या गोट्यामध्ये 50 किलोचा काटा ज्यावेळेस होतो त्यावेळेस 49.5 किलोच माल हा स्वस्त धान्य दुकानदाराला जातो। याचा अर्थ अनेक वर्षापासून बिचारे दुकानदार त्या ठिकाणी मेहनत करत आहे आणि हे हरामखोर अधिकारी या ठिकाणी गोडाऊन व्यवस्थापक जो हरामखोर अधिकारी आहे हा या ठिकाणी मलिंदा खाऊन राहिलेला आहे। याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून मी सन्माननीय पालकमंत्री पंकजी भोयर आणि या जिल्ह्याचे कलेक्टर वानमती सी मॅडम यांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत। त्यांनी सांगितलं की लगेच 2 दिवसात अहवाल आल्यानंतर या ठिकाणी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल। या गोरगरिबांचा माल खाणाऱ्या या व्यवस्थापकावर या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। आदरणीय आमदार साहेबांच्या तपासणी अंती जे सापडलेलं आहे त्यानुसार चौकशी केली जाईल नियमानुसार आणि त्यात जे तूट आढळेल किंवा जो तफावत वगैरे आढळेल त्याप्रमाणे त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल। 2 महिन्याआधी आम्ही एका दुकानदाराचा माल पाठवलेला होता धान्य, तर पाठवल्याबरोबर त्यांचं म्हणणं होतं की 300-350 ग्राम किंवा 400 ग्राम कमी येतं। तर आम्ही त्यांचा इलेक्ट्रॉनिक काटा बोलवला, इथे चेक केला आणि तुरंत जे चेक केलेलं होतं म्हणजे वजन घेतलेलं होतं आणि ते आम्ही काट्यावर घेऊन पाहिलं तर 350 ते 400 ग्रामचा फरक येत होता। तर ते आपण ऍडजस्ट करायसाठी तिथे पासिंग लावलं होतं आणि आता ज्यांना नाही येत आहे ग्रीस वगैरे आता झाली। मॅडम ज्या दिवशी आल्या होत्या त्या दिवशी आमचं पासिंग होत होती वजनाची त्या तारखेची, तेव्हा ग्रीसिंग वगैरे झालेली आहे त्यामुळे ते वजन आता सुटसुटीत आलेलं असेल। आम्ही लावण्याचं कारण हे होतं की ते 300-350 ते 400 ग्रामचा फरक येत होता इलेक्ट्रॉनिक वजनात आणि आपल्या वजनात, सगळं बरोबर असूनही काटा मधात असूनही ते ऍडजस्ट करायसाठी आम्ही लावलेलं होतं। कशात म्हणजे नाही, आम्ही लावण्याचं कारण जे होतं ना 350 ते 400 ग्राम डिफरन्स येत होता आमचं सगळं वजन बरोबर करूनही इलेक्ट्रॉनिक काट्यात, आणि ते इथे आम्ही करून पाहिलं होतं। जसं काट्यावर घेतला आणि आम्ही इलेक्ट्रॉनिक वरही घेतला करून पाहिलं तर तसं तफावत आढळली की आमच्या वजनात थोडा फरक जाणवला। आम्ही इलेक्ट्रॉनिक काट्याची दिली आहे नोंद तशी, ह्याच काट्यात आमचा फरक आहे। तिकडे तो वजन इकडे आणून चेक केले होते तर नाही निघाला, तर आम्ही इकडे लावून ठेवलं होतं। ते याच्यासाठी की ते वजन ऍडजस्ट झालं पाहिजे बरोबर 50 किलो 580 ग्राम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव